नमस्कार. आज आपण पुन्हा एका सर्जरीबद्दल चर्चा करूयात, ज्याबद्दल लोक सांगायला, चर्चा करायला पण थोडेसे विचार करतात. त्याच्याबद्दल बऱ्याचशा शंका, कुशंका किंवा मिथ्स असतात मनामध्ये. त्याबद्दल आपण ओपन अप चर्चा करूयात. तर आज आपण जाणून घेऊयात सर्कमसिजन. तर सर्कमसिजन म्हणजे काय? तर सर्कमसिजन म्हणजे पुरुषांमध्ये लिंगाच्या टोकाची कातडी, टिपची कातडी काढून टाकणे, याला सर्कमसिजन असे म्हणतात. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त अडल्ट सर्कमसिजन म्हणजे तरुणांमध्ये सर्कमसिजन या विषयावर आपण बोलणार आहोत. युजली याचे इंडिकेशन्स काय आहेत? तर इंडिकेशन्समध्ये का करावे सर्कमसिजन आणि कोणत्या कंडिशनमध्ये याची गरज पडते? तर याच्यामध्ये 3 मेन इंडिकेशन्स असू शकतात. याच्यामध्ये पहिलं, एनी स्किन इन्फेक्शन, लिंगाच्या टिपच्या भोवती पेनिसवर काही इन्फेक्शन असेल ते एक कारण असू शकतं. बॅलनायटिस, लिंगाच्या टोकाची कातडी पुढे मागे होते हे नॅचरल आहे, परंतु त्या पुढच्या भागाला, टिपला ग्लान्स असे म्हणतात आणि त्या स्किनला फ्रुन्युलर स्किन असे म्हणतात. ग्लान्स आणि फ्रुन्युलर स्किनमध्ये एक द्रव सिक्रेट होत असतो, ज्याला स्मेग्मा असे म्हणतात. वेळोवेळी याची स्वच्छता न केल्यामुळे ही फ्रुन्युलर स्किन त्या टिप ऑफ पेनिसला चिटकून बसते आणि ती मागे येण्यास त्रासदायक ठरते. मग त्याच्यामुळे पेशंटला इरेक्शन झाल्यावर पेन होतो, सेक्शुअल सॅटिस्फॅक्शनमध्ये अडचण येते किंवा त्यामधून कधी कधी चीर जाऊन थोडे थोडे बारीक रक्तस्राव पण येऊ शकतो. आणि तिसरा इश्यू म्हणजे पॅराफायमोसिस. पॅराफायमोसिस म्हणजे ही जी फ्युनरल स्किन आहे ही पुढे जाते, मागे जाते, दिस इज नॉर्मल. पण काही काही पेशंटमध्ये ती मागे गेल्यामुळे ती मागेच राहते आणि तिथे ब्लड व्हेसलचं कंजेशन म्हणजे ब्लड सप्लाय इंटरप्ट झाल्यामुळे तिथे इडिमा वाढतो आणि तिथे फ्युन्युलरच्या भोवती एक टाईट बँड तयार होतो आणि तो अतिशय पेनफुल असतो. त्याला पॅराफायमोसिस म्हणतात. ह्या कंडिशनमध्ये जर पेशंट योग्य वेळेत आला तर आम्ही ते लोकल ॲनेस्थेशिया देऊन तो रिड्यूस करण्याचा प्रयत्न करतो. पण रिड्यूस न झाल्यास त्याला सर्कमसिजन करण्याची गरज पडू शकते. हे झाले 3 मेन कारण. आणि याच्या व्यतिरिक्त जे लोक डायबिटीस आहे त्यांच्यामध्ये प्लॅन सर्कमसिजन करू शकतात. काही कॉस्मेटिक रिझनसाठी सर्कमसिजन करू शकतात आणि काही सेक्शुअल डिझायरसाठी पण सर्कमसिजन करू शकतात. मग नंतर मनात शंका येते, सर्कमसिजन केल्यामुळे काही सेक्शुअल लाईफमध्ये काही चेंजेस येतील का, काही दुष्परिणाम होतील का? तर याचे उत्तर नाही असे आहे. सेक्शुअल लाईफमध्ये याचे काहीही दुष्परिणाम तुमच्या प्लेजरमध्ये, सेक्स इरेक्शनमध्ये आणि तुमच्या समाधानामध्ये किंवा पार्टनरच्या समाधानामध्ये याच्यामध्ये सर्कमसिजनमुळे कोणतेही तोटे होत नाहीत. युजली सर्कमसिजन ही डे केअर सर्जरीमध्ये केली जाते. लोकल ॲनेस्थेशिया दिला जातो. लिंगाच्या भोवती ॲनेस्थेशिया देऊन लिंगाला तात्पुरतं बधीर केलं जातं, ॲनेस्थेटाईज केलं जातं आणि त्यानंतर सर्जरीच्या स्टेप्सनुसार सर्जरी करून ती स्किन काढून टाकली जाते आणि तिथे विरघळणारे टाके घेतले जातात. साधारणतः 2 तासानंतर पेशंटला डिस्चार्ज केला जातो. ज्यावेळेस पेशंटला सिव्हिअर पेन नाही आहे, पेशंट कम्फर्टेबल आहे, पेशंटने युरिन पास केली आहे, हे सगळं कन्फर्म केल्यानंतर पेशंटला डिस्चार्ज केला जातो. पोस्ट ऑफ पेशंटमध्ये थोडासा पेशंटला काही शंका असतात की पेशंटला एक साधारणतः 8 ते 10 दिवस थोडासा पेनिसला डिस्कम्फर्ट होत असतो. हा डिस्कम्फर्ट का होत असतो? कारण हे फ्रुन्युलर टिप ऑफ द पेनिस हे फ्रुन्युलर स्किनने कव्हर असतं आणि ऑपरेशनमध्ये ती स्किन काढून झाल्यामुळे ती स्किन परत कव्हर करत नाही. त्याच्यामुळे टिप ऑफ पेनिस जे आधी कव्हर्ड राहायचं ते आता कव्हर्ड नसल्यामुळे डायरेक्ट अंडर गारमेंटला टच होते आणि त्याच्यामुळे पेशंटला थोडंसं डिस्कम्फर्ट हा 8 ते 10 दिवस राहू शकतो. 8 ते 10 दिवसानंतर हॅबिच्युअल एकदा झाल्यावर पेशंटला कोणताही डिस्कम्फर्ट राहत नाही. आता याचे कॉम्प्लिकेशन्स काय आहे? कॉम्प्लिकेशन्समध्ये थोडंसं पेन राहू शकतो, पण तो सहन करण्यासारखा असतो आणि
कधी कधी फार रेअर कॉम्प्लिकेशनमध्ये तिथून एक हिमॅटोमा फॉर्म होतो, ज्याला रक्ताची गठुळी फॉर्म होऊ शकते, परंतु ती गोळ्या औषधांनी कंट्रोल होऊ शकते. आधीच सांगितल्याप्रमाणे पेशंट त्याच दिवशी डिस्चार्ज केला जातो आणि पेशंट त्याच्या रेग्युलर ॲक्टिव्हिटीजला दुसऱ्या दिवसापासून सुरुवात करू शकतो. एक गोष्ट नक्की, सर्कमसिजनमुळे आपल्या सेक्शुअल लाईफवर कोणतेही परिणाम होत नाही, ही गोष्ट तेवढीच खरी आहे. आजकाल ट्रॅडिशनल सर्कमसिजन, जे मी आधी प्रोसिजर सांगितली, त्याच्यानंतर पण एक स्टेपलर सर्कमसिजन पण केलं जातं, ज्याच्यामध्ये स्टेपलरच्या साहाय्याने सुचरिंग केलं जातं आणि ती पण एक आधुनिक पद्धतीची सर्जरी आहे. ती पण पेशंटला फायदेशीर ठरू शकते, परंतु एक नक्की की त्याच्यामध्ये पण पेशंटला लोकल ॲनेस्थेशिया दिला जातो आणि सेम प्रोसिजर फॉलो केली जाते. आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.